नमस्कार. स्क्रोल करण्याआधी हा व्हिडिओ नक्की बघा. ही इमेज दिसताना किती दिसते? 4 टाइम्स दिसते. ती जर आपल्याला 1 टाइम करायची असेल, बरोबर, बॅकग्राऊंडला, ती 1 टाइम करण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल? याला बॅकग्राऊंडला कोणती प्रॉपर्टी द्यावी लागेल? नो रिपीट. ठीक आहे. पण आता ही दिसते का? पूर्ण दिसते का? नाही दिसते, हाफ दिसते ना. तर त्याच्यासाठी काय करावं लागेल? प्रॉपर्टीज कोणती आहे? कव्हर पॅरेल सेट केली, मग ती 4 टाइम्स दाखवते, त्यामुळे आपल्याला काय करावं लागेल? त्याला नो रिपीट द्यावं लागेल. नंतर इमेज कुठे प्लेस केली आपण? सेंटरला. आणि नंतर काय केलं? बॅकग्राऊंड साईज काय केली? कव्हर केली. पोझिशन प्रॉपर्टीज बघू. पोझिशन प्रॉपर्टीज कोणत्या कोणत्या आहे? स्टॅटिक, रिलेटिव्ह, ऍब्सोल्यूट आणि फिक्स. ठीक आहे. आता ज्यावेळेस आपलं वेब पेज हे लोड होत असतं, वेब पेज आपलं इथे लोड होते, बरोबर, त्या वेळेस ह्या डिव्हची प्रॉपर्टीज कोणती असते? बाय डिफॉल्ट पोझिशन कोणती असते? स्टॅटिक असते. स्टॅटिक म्हणजे काय? ज्यावेळेस आपण एखादं डॉक्युमेंट आहे, आता हे जे बघतोय याला खाली स्क्रोल वगैरे आला, आपण इथे कंटेंट काय ऍड केलं अजून एक्स्ट्राच, इथे काहीतरी अजून कंटेंट ऍड करूया, म्हणजे खाली काय होतं? वेब पेजला काय होतं? स्क्रोल येतोय, बरोबर. आता हा स्क्रोल येतोय खाली आणि आपण स्क्रोल करतोय, तरी पण ते कुठे प्लेस असतंय? आहे त्याच्या पोझिशन वरती फर्स्ट आपण दिलंय तिथेच प्लेस आहे, बरोबर. मग त्याला ती कोणती प्रॉपर्टी झाली? डिफॉल्ट वाली स्टॅटिक प्रॉपर्टी झाली. ठीक आहे. ती आपल्याला देण्याची गरज नाही, ते ऑटोमॅटिकली त्याची स्टॅटिकच असते. ठीक आहे. मग आता याला आपण टॉप, राईट, बॉटम किंवा लेफ्ट असे इफेक्ट देऊ शकत नाही स्टॅटिकला. ठीक आहे. आता देताना कशी देतो आपण? पोझिशन कोलन स्टॅटिक ह्या फॉर्मॅटमध्ये आपल्याला काय द्यायची असते? प्रॉपर्टीज द्यायची असते. त्यानंतर आता रिलेटिव्ह, जर आपलं एखादा हे करतोय डिव आहे, तो आपल्याला टॉप, बॉटम, राईटला कुठेतरी मूव्ह करायचा आहे. ठीक आहे. तर आपण त्याला काय देऊ शकतो? पोझिशन रिलेटिव्ह देऊ शकतो. आता हा जो कार्डचा आपण बनवलेला डिव आहे, याला काय करायचं? आपल्याला राईटला प्लेस करायचंय. राईटला प्लेस करायचं असेल तर आपल्याला काय करावं लागेल? पहिली पोझिशन काय द्यावी लागेल? आता त्याची ओरिजिनल पोझिशन कोणती आहे? स्टॅटिक. ती जर चेंज करायची असेल तर आपल्याला कोणती द्यावी लागेल? रिलेटिव्ह. आणि राईट 10 पिक्सेल. जेवढी मी मायनस मायनस मध्ये देते तो कुठे जातोय? तिकडे जातोय. पण आपण इकडे काय केलेलं आहे? त्याला मार्जिन सेट केली. किती सेट केलेली मार्जिन? 10 पिक्सेल. त्याने तीही सोडून दिली आणि कुठे गेला तो? लेफ्टला गेलाय. समजलं हे? ऍब्सोल्यूट आहे. पोझिशन ऍब्सोल्यूट कधी असते? जर आपल्याला हा आता आपला नॉर्मल फ्लो झाला, बरोबर. आता मी इथनं जरी स्क्रोल करते तर ते त्याच जागेवर प्लेस दिसते, फक्त टॉप बॉटम काय झाले? सेट झाले. ठीक आहे. पण आपल्याला आता नॉर्मल फ्लोच्या ऐवजी आपल्याला काय करायचंय? त्याच्या एखादा ठिकाणी त्याला प्लेस करायचे, जे ठिकाणी आपलं टॉप, राईट 0 असेल, किंवा एखाद्या डिवच्या शेजारी त्याला प्लेस करायचं असेल, नॉर्मल विदाऊट नॉर्मल फ्लो, म्हणजे स्क्रोल हे करताना सुद्धा, तर मग त्या केसमध्ये आपल्याला काय वापरावं लागतं? ऍब्सोल्यूट पोझिशन. आता ऍब्सोल्यूट पोझिशन देताना काय करायचं? आता सपोज मी याला काय केलं? ऍब्सोल्यूट पोझिशन, याला फक्त जसं आपण दिलंय पोझिशन रिलेटिव्ह, बरोबर, ह्या डिव साठी, तशी आपण इथे काय करू शकतो? ऍब्सोल्यूट. ठीक आहे. आता तुमचा ऍब्सोल्यूट पोझिशन, आता त्यांनी काय केलं? हे बघा, आता ऍब्सोल्यूट दिली आपण. तुमचं कंटेंट कुठे आला? तो कंटेंटच्या वरती प्लेस झाला. तो नॉर्मल फ्लो मध्ये दिसतोय का? नाही. पोझिशन ज्यावेळेस ऍब्सोल्यूट असेल त्यावेळेस. आता ज्यावेळेस आपण याला काय करतोय? टॉप बॉटम सेट करतोय. आता तुम्हाला कुठे पाहिजे? याला राईटला पाहिजे. ठीक आहे. आला राईटला, 9 पिक्सेल सोडले, किंवा पूर्ण खेटून पाहिजे तर काय करायचं? 0 पिक्सेल. गेला स्क्रोल पर्यंत, किंवा मग याला काय पाहिजे? टॉप 0 पिक्सेल पाहिजे. ठीक आहे. घेतली, किंवा मग आता आपण -1 मध्ये देतो, तो वरती गेला, बरोबर, पूर्ण तुमच्या स्क्रीनच्या वरती पण गेलाय, डायरेक्टली हाईड पण नव्हतो. ठीक आहे. हे कळलं प्रॉपर्टीज. टॉप म्हणजे कुठनं घेतलं त्यांनी? पूर्ण बॉडीपासनं. बॉटम कुठनं घेईल? लास्टला तुम्हाला जर बॉटम तुम्ही 0 सेट केला आणि टॉप हाईड केला, बॉटम सेट केला, तर तो कुठे गेलाय? आला बॉटमला इथे. ठीक आहे. मग ऍब्सोल्यूट पोझिशनचं कळलं. विदाऊट नॉर्मल फ्लो, तो जिथे पाहिजे तिथे आपण टॉप, लेफ्ट, राईट, जिकडे पाहिजे तिकडे सेट करू शकतो. पण आता आपल्याला ह्या केसमध्ये आपल्याला काय करावं लागतं? आता सपोज हा जो आहे तो आता घेताना कोणते घेतोय? पूर्ण बॉडीपासून घेतोय, बरोबर. तेच आपल्याला काय करायचंय?
दुसरा एखादा डिव असेल, आता सपोज हा कंटेनरचा जो क्लास आहे याला जर आपण दिलं, ठीक आहे, आता हा मूव्ह होताना आपल्याला कुठे पाहिजे, त्या कंटेनरच्या डिव मध्येच फक्त मूव्ह होताना तिथेच पाहिजे. तर आपल्याला काय करावं लागेल, त्याला हा जो कंटेनर आहे याला काय करायचं, पोझिशन रिलेटिव्ह, ठीक आहे. पोझिशन रिलेटिव्हनी तो काय होतो, हा डिव कुठे राहील, नॉर्मल फ्लो मध्ये राहील. याला तुम्ही जर हाईट विड्थ सेट केली, हाईट देऊया सपोज आपण 600 पिक्सेल, विड्थ देऊया 700 पिक्सेल, ठीक आहे. आता आपण याला हाईट विड्थ दिली. आता हा जो डिव आहे हा दिसतोय तुम्हाला इथे इथपर्यंत आहे, आणि याला काय करायचंय आपल्याला, ह्या डिवच्या राईट साईडला प्लेस करायचंय, टॉपला, ठीक आहे. मग आपल्याला काय करावं लागेल, याला पोझिशन ऍब्सोल्यूट राईट 0 पिक्सेल. बघा आता तो पूर्ण बॉडी कव्हर करतोय का, जेवढी आपले हे स्क्रीन साईज आहे ती कव्हर करतोय का, नाही. कुठे जातोय, फक्त कंटेनरची जेवढी आपण विड्थ सेट केली आहे त्या विड्थ आणि त्या फ्लो मध्येच तो काय करतोय, मूव्ह होतोय. मग हा डिफरन्स कळला. जर तुम्हाला पर्टिक्युलर डिव मध्ये त्याला मूव्ह करायचंय तर त्याला काय करावं लागेल, त्याचा जो रूट इलेमेंट आहे त्याला काय करावं लागेल, पोझिशन रिलेटिव्ह, आणि जो चाइल्ड इलेमेंट आहे त्याला काय करावं लागेल, पोझिशन काय करावं लागेल, ऍब्सोल्यूट. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल आणि याप्रमाणे जर शिकण्याची इच्छा असेल तर मला नक्की कॉन्टॅक्ट करा आणि आमचा वेब डेव्हलपमेंट कोर्स नक्की जॉईन करा. आणि चॅनलला सबस्क्राईब करायला आणि तुमच्या मित्रमैत्रिणींबरोबर, फॅमिली मेंबर्सबरोबर शेअर करायला विसरू नका.